नमस्कार, कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात आणि खास निमित्त आहे आपल्या लाडक्या कमळीचा वाढदिवस खरं तर साजरा होतो इथे। खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचंही। कसे आहात? मस्त, तू कशी आहेस? एकदम मस्त। कसा आहेस? मस्त. हाव यू? एकदम मस्त। आणि कसं वाटतंय इथे येऊन? वातावरण तर एकदम छान प्रसन्नमय आणि महाराजांचं मंदिर आहे इथे। खरं तर कसं वाटतंय कमळी? खूप छान वाटतंय कारण कमळीसाठी महाराज किती महत्वाचे आहेत, त्याच्या आयुष्यात त्यांचं स्थान किती मोठं आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। त्यामुळे अशा प्रकारचं सरप्राईज कमळीला मिळालंय, त्यामुळे ती खूप खुश आणि खूप छान वाटतंय। आणि कमळीचा वाढदिवस आहे, ऋषी सर नसणार असं तर घडणारच नाही ना। कसं वाटतंय निखिल इथे येऊन? खरं तर खूप छान वाटतंय। खूप मंदिर खूप छान आहे आणि इथले वाईब्स पण खूप छान आहेत आणि कमळीसाठी हे बेस्ट बर्थडे गिफ्ट असणार आहे। पण कमळी खरं तर डोळे बंद करून इथे आणलं, डोळ्याला पट्टी बांधून, आणि तारिणीने हे सरप्राईज खरं तर दिलं। पण जेव्हा पहिल्यांदा आलीस तू इथे, हो हो, काय वाटलं तुला पहिलं? खूपच प्रसन्न वाटलं। म्हणजे पाय ठेवल्यावरच मला जाणवत होतं की काहीतरी छान वाईब एनर्जी आहे आणि खरंच खूप सुंदर मंदिर आहे, खूपच हवेशीर आणि खूप सुंदर अशी महाराजांची मूर्ती आहे आणि मंदिराचं काम पूर्ण स्कल्प्टिंग जे आहे ते खूप सुंदर केलं, त्यामुळे प्रत्येक ही माहिती वगैरे सगळे खूप छान आहे। पण असं पहिल्यांदा होत आहे ना की कुठल्या तरी मालिकेच्या नायिकेला कुठेतरी नेत आहेत आणि बर्थडे सरप्राईज देत आहेत। सेम तिच्यासारखा लुक सगळ्या मालिकांमधल्या वेगवेगळ्या अभिनेत्री करतात। कमळी म्हणून आणि विजया म्हणून किती हे भारी वाटतं। दोघींकडून खूपच सेमच भावना आहे, खूपच छान वाटतंय कारण की झी मराठी प्रत्येक वेळी काहीतरी एक वेगळी गोष्ट, एक वेगळं एंटरटेनमेंट घेऊन येत असतं प्रेक्षकांसाठी आणि मला वाटतंय असं कधीच घडलं नाहीये, ते माझ्यासाठी पण खूप छान आहे। मुळातच कमळीच्या निमित्ताने माझ्या विजयाला इतक्या नवीन नवीन गोष्टी अनुभवायला मिळाल्यात, त्यामुळे खूप छान वाटतंय सगळ्याच गोष्टी। आणि दोघांनाही विचारायला आवडेल खरं तर, वाढदिवसानिमित्त भेटलोय म्हणून, की एखादी वाढदिवसाची स्पेशल काही आठवण आहे? वाढदिवसाला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी दरवेळेला माझे आई वडील कधी इथे येतात, कधी मी तिथे जातो। सो एक घरच्यांबरोबर वाढदिवस साजरा करणं हे एक माझं दरवर्षीचं आहे। दॅट्स इट। सेम माझंही, म्हणजे मला फॅमिली सोबत सेलिब्रेट करायला खूप आवडतं आणि त्याचबरोबरीने माझं आधी लहानपणी तर माझा जन्म दसऱ्याचा आहे, विजयादशमीचा, त्यामुळे माझं 19 ऑक्टोबर जेव्हा होतं तेव्हा दसरा होता, मी जेव्हा बॉर्न झाले तेव्हा। त्यामुळे लहानपणी घरचे माझा बर्थडे दसऱ्यालाच करायचे, 19ला करायचे ना, 19ला मी फक्त स्कूलमध्ये करायचे। तर त्यामुळे मला असं खूप व्हायचं, मला ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मग अजूनही पप्पा आणि आईला हेच वाटतं की विजयादशमीच्या दिवशीच वाढदिवस, हो म्हणून नाव विजया। आणि जसं आज कमळीला सरप्राईज मिळतंय, तसं तुम्ही कधी कोणासाठी बर्थडे सरप्राईज केलंय का खूप खास असं काही? हो, मित्रमैत्रिणींसाठी, घरच्यांसाठी, मला वाटतं मी माझ्या ताई दादांसाठी आम्ही करतच असते। हां, फ्रेंड्ससाठी, घरच्यांसाठी। आणि मालिकेच्या सुरुवातीला जेव्हा आपण भेटलो होतो तेव्हाही शाळेचे विद्यार्थी होते, मालिकेची ती ओपनिंग होती आणि आजही शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत शूटिंग, असं राऊंड चक्र खूप छान वाटतंय खरंच। म्हणजे त्यांची एनर्जीच एक वेगळी असते, त्यामुळे आम्हालाही काम करताना खूप छान वाटतं आणि आम्हाला ती एनर्जी पास ऑन होते। तूही होतास तेव्हा? हो, लहान मुलांसोबत कायमच मजा येते। एकतर त्यांच्याकडे बघून आपल्याला स्वतःला एक आपल्या शाळेतल्या लाईफकडे तो एक नॉस्टॅल्जिया आपल्याला मिळतो, त्यामुळे त्यांना भेटून त्यांच्याशी गप्पा मारून कायमच मजा येते। आणि थँक्यू सो मच। खरं तर शूट कमी आहे, पण काय म्हणू, ऋषीकडून काय सरप्राईज मिळणार आहे स्पेशल कमळीला बर्थडेला? हे सरप्राईज तर तारिणीकडून होतं ना, पण ऋषी सरांकडून काहीतरी खास झालं पाहिजे, असं काही आहे? नाही, ॲक्च्युली हे सरप्राईज एकट्या तारिणीकडनं नाही आहे, हे सरप्राईज ऋषी, तारिणी, निंगी आणि बंड्या चौघांकडनं कमळीला आहे। खूप आवडले, म्हणजे याच्यापेक्षा बेस्ट गिफ्ट असूच शकत नाही। थँक्यू सो मच आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा कमळीला। आणि बघायला विसरू नका 12 डिसेंबरला कमळीचा वाढदिवस। थँक्यू।